पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे इथली पाण्याची टाकी हटवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करत आहे। ही दगडी आणि जुनी पाण्याची टाकी असून या पाण्याच्या टाकीमध्ये मसाई पठार परिसरातून सायफन पद्धतीने येणारं पाणी साठवलं जात आहे। ही पाण्याची टाकी हटवू नये अशी मागणी बोरिवडे इथल्या नागरिकांनी केली आहे। पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे इथं महसूल कार्यालयाजवळ ग्रामपंचायतीची जुनी पाण्याची टाकी आहे। 1953 साली ही दगडी पाण्याची टाकी बांधण्यात आली होती। या टाकीमध्ये मसाई पठार परिसरातून येणारं पाणी सायफन पद्धतीनं साठवलं जातंय आणि गावाला ते पिण्यासाठी दिलं जातं। या गावची पाण्याची गरज भागवण्यासाठी वारणा नदीवरून पिण्याच्या पाण्याची योजना देखील बोरिवडे गावामध्ये कार्यान्वित आहे। ग्रामपंचायतीनं जानेवारी 2025 मध्ये ठराव करून ही पाण्याची टाकी पाडण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाला गावातील काही नागरिकांनी विरोध केलाय। गावातील ही जुनी दगडी पाण्याची टाकी सुस्थितीत आहे। या टाकीच्या माध्यमातून नैसर्गिक स्रोतातून येणारं पाणी सायफन पद्धतीनं गावाला मिळतंय, त्यामुळे ही टाकी पाडू नये अशी मागणी ग्रामस्थ करतायत। सध्या ग्रामपंचायत जवळच पूर्वी जुनी झालेली इमारत होती ती पाडलेली, ती पाडून तिथे ग्रामपंचायत ऑफिस बांधणं गरजेचं असताना तिथे त्यांनी महसूल भवन बांधलेलं आहे। ती महसूल भवन बांधण्यासाठी सरकारी गायरान 156/1 इथली सरकारी गायरानामध्ये जागा दिली होती, पण तिथं न बांधता जाणीवपूर्वक त्यांनी ग्रामपंचायतच्या जागेवर बांधलेलं आहे। ती शासनानं त्यांना तिथं त्यांचं पेमेंट वगैरे अडवलेलं आहे, पण त्यांना जाणीवपूर्वक ती ही टाकी पाडून तिथे ग्रामपंचायत बांधण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे। तरी या माध्यमाद्वारे न्यूजच्या माध्यमाद्वारे आम्ही शासनाला विनंती करतो की त्वरित हे सगळं थांबवावं आणि गावाला न्याय मिळावा ही विनंती। या दगडी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं असून त्याच्या अहवालानुसार ही टाकी पाडण्याचा निर्णय ग्रामपंचायतीनं घेतला आहे। टाकी जरी पाडण्यात येत असली तरी या ठिकाणी साठवलं जाणारं नैसर्गिक स्रोतातून येणारं पाणी ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या टाकीमध्ये साठवून त्याचं वितरण गावाला केलं जाणार आहे। त्यामुळे या टाकीच्या पाडण्यामुळे पिण्याच्या पाण्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही असा खुलासा बोरिवडेचे सरपंच आनंदा कदम यांनी केलाय। जरी आम्ही पाण्याची जागा बदलली तरी पाणी तसंच राहणार आहे। ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण नाही आणि कुणी ह्याच्यावरती मोकळा उहापोह करायची गरज नाही। जर गावानं सांगितलं, आम्हाला सगळ्या ग्रामसभेमध्ये विषय आला आणि गावानं सांगितलं की आम्हाला बाबा ह्याच्यात काहीतरी चुकाच्या दुरुस्त करायला लागतात, तर आम्ही 100% करणार, त्यात कुठलाही वाद नाही। गावाच्या विरुद्ध आम्हाला जायची गरज नाही, पण गाव आमच्या बरोबर आहे हे आम्ही आजही ठामपणानं सांगतोय। ग्रामसभेला नुसती 50-100 लोक नाही, तर आम्ही अख्खं गाव जमवायची तयारी करतोय।